हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. कसे आहात सगळेजण? तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस. तर तुम्हाला सगळ्यांना पहिले नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी कशी दिसते ट्रेडिशनलमध्ये. तर आज लाल रंग आहे आणि इथे थोडा थोडा लाल दिसत असेल. मी पिंक ॲक्च्युली वेअर केला आहे कारण की मला जायचं आहे ॲक्च्युली मंदिरामध्ये आणि ट्रेडिशनल लुक करायचा होता. सो मी जरा ट्रेडिशनली तयार झाली आहे आणि तर मी विचार केला की आता मंदिरात मी चालली आहे, पण मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते. तुम्ही खूप जणांनी खूप मेसेजेस केले की दीदी व्हिडिओ बनव. मी दोन ॲक्च्युली मला लक्षात होतं की मी 2 व्हिडिओ बनवणार असं सांगितलं आहे गणपतीपासून, पण अजून व्हिडिओ अपलोड नाही केला. त्यामुळे तुम्ही मला खूप मेसेजेस करतायत, पण मी तुम्हाला रिप्लायसुद्धा देऊ नाही शकत कारण की जरा मी तुम्हाला सांगते की माझी स्टडी वगैरे चालू आहे. सो त्यामुळे मी नव्हती, जरा मध्ये मी स्टॉप केला होता. पण मी मध्ये मध्ये व्हिडिओ शॉर्ट्स वगैरे टाकत होती, पण 2 आठवडे अजिबात काहीच केलं नव्हतं. तर आज मी तो फायनली व्हिडिओ करते. तर त्या सगळ्या मेसेजचं उत्तर आहे हे. आणि तो आजचा टॉपिक आहे तोच मी तुम्हाला सांगितला होता की स्पिरिच्युॲलिटी रिलेटेड मी 2 व्हिडिओ बनवणार होती. फर्स्ट म्हणजे जे आपले चक्रास असतात त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार होते आणि दुसरा म्हणजे न्यूमरोलॉजीवर, म्हणजे आपण आपला लकी नंबर आणि डेस्टिनी नंबर कसा काढू शकतो. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला नंबर्सची मॅजिक सांगणार होती. सो मी आज तोच व्हिडिओ बनवणार आहे की मी तुम्हाला न्यूमरोलॉजीबद्दल सांगणार आहे आणि चक्रासवर व्हिडिओ उद्या म्हणजे व्हिडिओ अपलोड करणार आहे. एडिटिंग चालू आहे, सो डोंट वरी. आता तुम्हाला आजपासून रेग्युलर व्हिडिओ येतील 101%. आणि व्लॉग्स पण आपले शूट चालू आहे. नवरात्री ऑफकोर्स मी भरपूर ठिकाणी मंदिरामध्ये वगैरे दर्शनाला जाणार, तर व्हिडिओ ऑफकोर्स येणार. मध्ये ॲक्च्युली माझी सिस्टर आली होती, त्यामुळे मी फॅमिलीसोबत जरा आमचा टाईम स्पेंड चालू होता, त्यामुळे व्हिडिओ वगैरे एडिटिंग नाही केली. तर तर आज आपण न्यूमरोलॉजीबद्दल बोलणार आहे. सो तुम्ही मला पहिले कमेंट करून सांगा की कोणाला न्यूमरोलॉजीबद्दल माहिती आहे. अंकशास्त्र किंवा अंकांची जी गंमत बोलायला हरकत नाही किंवा एक मॅजिक बोलायला हरकत नाही, काय असते, तुम्ही फर्स्ट मला रिप्लाय करायचं आहे, कमेंट करायचं आहे. तर न्यूमरोलॉजी अंकशास्त्र म्हणजे नंबर्सवरून आपलं भविष्य किंवा आपले जे म्हणजे लकी नंबर. फॉर एक्झाम्पल की तुम्ही गाडी घेताय किंवा तुम्ही तुमचा फोन नंबर सिलेक्ट करताय किंवा तुम्ही तुमचं घर घेताय, कुठलीही गोष्ट म्हणजे रिलेटेड टू मटेरियल, रिलेटेड टू एनिथिंग याच्यामध्ये नंबर्सचा समावेश आहे. हे ॲक्च्युली मी व्हिडिओ मराठीमध्ये एडिट करते, त्यामुळे तुम्हाला मराठीमध्ये व्हिडिओ बघायला जास्त करून भेटत नाही. आपल्या चॅनलवरच हे व्हिडिओ मराठीमध्ये रिलेटेड टू स्पिरिच्युॲलिटी, रिलेटेड टू ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगते मराठीमधनं तुम्हाला बघायला भेटत आहेत. सो ही युनिक गोष्ट आहे आणि युनिक गोष्ट ही आपल्या चॅनलवरच असते. सो वॉच नाव. आणि जर तुम्हाला शेअर करायचं तर आत्ता लगेच शेअर करून घ्या तुम्ही. सो मी बोलत होती की रिलेटेड टू मटेरियल म्हणजे तुम्ही आता गाडी वगैरे कुठलीही गोष्ट खरेदी करताय आणि त्याच्यामध्ये नंबरचा जर समावेश आहे. जर तुम्हाला कळत नाही आहे की मी कुठला नंबरची गाडी घेऊ, म्हणजे नंबर प्लेट्स असतात किंवा घराचा नंबर मी कुठला ठेवू किंवा फोन नंबर किंवा पिन नंबर, कुठलीही गोष्ट, ATM कार्ड वगैरे असतो आपला त्याचे नंबर्स, म्हणजे आपण जेव्हा नंबर्सचं येतं तेव्हा आपल्याला कळत नाही की कुठला नंबर ठेवू. म्हणजे आपण ऐकलं असेल, कदाचित तुम्ही ऐकलं असेल की लकी नंबर असतो, आपला डेस्टिनी नंबर असतो. डेस्टिनी म्हणजे भाग्यांक आणि मूलांक असतात. मूलांक आणि भाग्यांक हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते नंबर्सचा काय म्हणजे उपयोग काय होतो. तर समजा तुम्ही गाडी घेतली, समजा आता मी गाडी घेतली तर माझा लकी नंबर आहे, सो 5 आहे लकी नंबर. तर मी माझ्या गाडीची प्लेट आहे त्याची जी म्हणजे आता समजा माझ्या गाडीच्या प्लेटचा नंबर आहे 1772, तर त्याची टोटली 5 आली पाहिजे. म्हणजे 1 + 7 + 7 + 7 2.
पूर्ण ह्याची. ओके, तर त्याची 5 अशी पूर्ण टोटल आली पाहिजे, म्हणजे तो माझा लकी नंबर झाला. आणि माझा लकी नंबर 5 आहे त्यामुळे मी तो ठेवला. असं एक्झाम्पल दिलं मी, प्लस वगैरे केलं नाही. ओके, तर असं तुम्ही तुमचा लकी नंबर काढू शकतात. तर मी ते स्क्रीनवर तुम्हाला दाखवते की लकी नंबर कसा काढतात. फर्स्ट म्हणजे लकी नंबर कसा काढतात हे तुम्हाला दाखवते. आणि सेकंड म्हणजे मुलांक. मुलांक मुलांक म्हणजे आपली जी बर्थ ऑफ डेट असते, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की मुलांक ही म्हणजे बोलतात ना, आपली जी जन्मतारीख असते, डेट ऑफ बर्थ असते, त्याची टोटल करायची असते. आता माझी बर्थ डेट 18 आहे, तर 1 प्लस 8 इज इक्वल टू 9. ओके, सो तो माझा मुलांक झाला. मुलांक जाणून आपल्याला काय फायदा होतो? तर मुलांक जाणून आपल्याला असा फायदा होतो की आपली पर्सनॅलिटी कशी आहे, किंवा आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे आपल्या त्या अंकामधनं समजतं. सिरियसली अंकामधनं समजतं. आता 9 हा माझा मुलांक झाला. जसं तुम्ही तुमचा मुलांक शोधा. आता तुमची बर्थ डेट असेल 2, फक्त एकच डिजिट असेल तर तो तुमचा मुलांक. आणि ज्यांचे 2 डिजिट असतात, तर 13, 14, तर त्या दोन्ही अंकांची बेरीज करून तो तुमचा मुलांक. ओके, सो तुमचा तो मुलांक झाला. तर ते मुलांकावरून आपल्याला आपली पर्सनॅलिटी कळते. आणि जे नंबर्स आहेत, फॉर एक्झाम्पल 1, आता कोणाकोणाचा 1 हा मुलांक आहे, तर 1 हा रिप्रेझेंट करतो सनबद्दल, म्हणजे सूर्याबद्दल. तर 1 अंकाचे जे मुलांक आहे, म्हणजे 1 अंकांचे जे लोक असतात, ते सूर्याच्या प्रभावीमध्ये असतात, प्रभावामध्ये. म्हणजे जसं सूर्य हा म्हणजे नेहमी प्रकाश देतो, नेहमी असं उजळलेला असतो, नेहमी अट्रॅक्टिव्ह. ते लोक खूप अट्रॅक्टिव्ह असतात ऑफकोर्स. आणि लोक खूप तर सूर्य हा नेहमी लीड करतो, म्हणजे नेहमी तो मेन असतो, बॉस असतो. म्हणजे ग्रहांमध्ये तोच मेन, बोलतात ना, ग्रहांचा राजा हा सूर्य आहे. तर नेहमी ते लीड करतात. आपली जो फॅमिली मेंबरमध्ये जर आपला कोणी त्यांचा मुलांक 1 असेल, तर तो नेहमी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, नेहमी ते पुढे असतात, ग्रुपमध्ये सुद्धा पुढे असतात. आणि त्यांना लीडरशिप खूप चांगल्या प्रकारे येते. तर ती त्यांच्यामधली क्वालिटी असते. आणि डिटेलमध्ये तुम्हाला जर प्रत्येक मुलांकबद्दल माहिती करायचं असेल तर मला कमेंट करा, आणि ह्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल ऑफकोर्स. तर सेकंड मुलांक जर तुमचा 2 असेल, तर सेकंड नंबर हा चंद्राशी रिलेटेड आहे, चंद्र, मून. तर ज्यांचा मुलांक 2 असेल, तर असे लोक खूप इमोशनल असतात, खूप सेन्सिटिव्ह असतात. कुठलीही गोष्ट, समजा कोणी तुम्हाला काय बोललं तर लगेच ते हृदयावर घेतात आणि खूप इमोशनल होतात. तर खूप हे बोलतात ना, तेजस्वी असा चंद्र जसा तेजस्वी असतो, जसं ते तेजस्वी असतात, खूप दिसायला छान असतात, प्रभावशाली असतात, आणि बोलतात ना, इमोशनल असतात. तर हे क्वालिटीज आहे मुलांक 2चे. आणि 3, जर तुमचा मुलांक, मी थोडक्यात तुम्हाला नंबर्सबद्दल, मुलांकबद्दल सांगते. तर तुमचा मुलांक जर 3 असेल, तर तो गुरुशी रिलेटेड आहे. गुरुग्रह, ज्युपिटर, इंग्लिशमध्ये तर ज्युपिटर बोलतात. तर गुरु म्हणजे बृहस्पती, आणि बृहस्पती हे पूर्ण ग्रहांचे गुरु आहेत. तर मग गुरु अंक, आपला गुरुचा जो अंक आहे 3 अंक हा बोलतात नॉलेजच्या रिलेटेड आहे. म्हणजे जे ते मुलं किंवा मुली, जे लोक असतात, ते अभ्यासामध्ये खूप हुशार असतात. आणि जर त्यांनी गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची ठरवली, तर ऑफकोर्स त्यांना अभ्यास करायला ऑफकोर्स आवडत असेल. सो गव्हर्नमेंट एक्झामसाठी पत्रिकेमध्ये गुरु आणि सूर्य जर चांगल्या ह्याच्यामध्ये असतील ना, तर ऑफकोर्स ते क्रॅक करतात. हे वेगळी एक इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला. आणि तर गुरुग्रह ऑफकोर्स 3 अंक पण मुलांक खूप चांगला आहे. त्याचे मी फक्त चांगले इफेक्ट्स किंवा चांगले बेनिफिट्स किंवा चांगले जे बोलतात ना, गुण सांगते, मला वाईट गुण नाही सांगत आहे. पण जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल, 3 अंकाविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही रिप्लाय करा. ओके, सो 4, तर 4 अंक हा राहूचा आहे. तर घाबरू नका जाऊ, तुमचा मुलांक 4 आहे तर आता तुम्ही खूप वाईट वगैरे वगैरे, असं काय नसतं. प्रत्येक ग्रहाचे, जसं माणसाचं असतं ना, चांगली बाजू असते, वाईट बाजू असते, तशीच ग्रहांचं सुद्धा प्रत्येक
प्रत्येक गोष्टीचं या निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या चांगली बाजू आणि वाईट गोष्टी. प्रकाश आहे तर अंधार आहे. ओके. सो 4 अंक राहूचा आहे, तर राहू ग्रह हा रिलेटेड आहे सोशल मीडिया. सो आपण वापरतो. आपण त्या गोष्टीमुळे एकमेकांशी जोडले गेलेले आहोत. या गोष्टीमुळे तुम्ही मला बघताय. तर मग सोशल मीडिया, तर ते ज्यांचा राहू चांगला असतो ते सोशल मीडियावर खूप खूप प्रोग्रेस करतात किंवा त्यांना आवड असते. कदाचित माझ्या पत्रिकेमध्ये सुद्धा राहू चांगला असू शकतो असं तुम्हाला वाटत असेल. पण हां, तर राहू हा रिलेटेड असतो सोशल मीडिया, जे म्हणजे मटेरियल गोष्टी असतात रिलेटेड. इलेक्ट्रिक इंजिनियर जे लोक असतात त्यांच्या, म्हणजे असे लोक इंजिनियर बहुतेकशा होतात रिलेटेड, ज्यांचा मुलांक 4 असतो आणि 5 मुलांक बुध ग्रहाचा असतो. असे लोक बोलायला खूप हुशार असतात आणि बुध ग्रह रिलेटेड असतो बिझनेस. ते बिझनेस करतात, त्यांना बिझनेसची खूप आवड असते. ते कोणाच्या बोलतात ना, जसं नोकरी आपण करतो बॉस, म्हणजे असं त्यांना आपल्यावर कोणी नकोच असतं. बॉस लिडिंग असतं, लीड करतात ते खूप छान पद्धतीने. सो मुलांक 5चे लोक असे असतात, म्हणजे त्यांचा ग्रह असतो बुध. तर 6 अंक हा शुक्र ग्रहाचा आहे. शुक्र ग्रह ऑफकोर्स जे टी व्ही इंडस्ट्रीमध्ये आणि जे कला क्षेत्रामध्ये आहेत त्यांचा, म्हणजे असे लोक ज्यांचा मुलांक बहुतेक कमी 6 असतो असे लोक बहुतेकता कला क्षेत्रामध्ये असतात. आणि 6 अंक खूप म्हणजे मुलांक ज्यांचा 6 असतो बोलतात ना, ते खूप सुंदर दिसायला असतात आणि त्यांना कला क्षेत्राची खूप आवड असते. ती कला कुठलीही असू शकते, ॲक्टिंगची असू शकते, सिंगिंगची असू शकते किंवा चित्रकला, जे रिलेटेड टू आर्टिस्ट असतात असे लोक. आणि 6 नंबर हा महालक्ष्मी बोलतात ना, देवी मातेचा जास्त आशीर्वाद असतो या नंबर्सवर. आणि 6 म्हणजे शुक्र ग्रह ह्याला लीड करतो. म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक अंकाचे जे ग्रह आहे ते सांगते आणि त्या ग्रहाचा प्रभाव त्या अंकावर आणि त्या लोकांवर जास्त असतो. नंतर 7, जर तुमचा मुलांक, तुमची बर्थ डेटची टोटल केल्यावर जर 7 हा मुलांक येत असेल तर हा केतू ग्रहाचा मुलांक आहे. आणि केतू ग्रह रिलेटेड टू स्पिरिच्युअलिटी म्हणजे परमात्मा, या सगळ्या गोष्टीशी ते रिलेटेड करतात. अशा गोष्टी म्हणजे डिटेलमध्ये जाणून घ्यायची त्यांना बोलताना इच्छा असते. नेहमी मेडिटेशन करायला आवडतं. बोलतात ना, आध्यात्मिक किंवा अशा पुराणे जे स्टोरी असतात देवांच्या वगैरे, हिस्टॉरिकल अशा गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो आणि खूप ऐतिहासिक असतात, ट्रेडिशनल असतात असे लोक. 8, तर जर तुमचा मुलांक 8 असेल तर असे ग्रह 7चा तुम्हाला सांगितला केतू ग्रह असतो त्यांचा हे. आणि 8चा शनी असतो. शनी, तुम्ही घाबरू नका, शनिदेव खूप बोलतात ना लॉयल आहेत आणि शनिदेव नेहमी बोलतात न्याय करतात. तर ऑफकोर्स 8 नंबरचे लोक, जे मुलांक ज्यांचा 8 असतो, ते नेहमी लॉयल्टी त्यांना खूप आवडत असते आणि ते नेहमी न्याय करतात. जर त्यांच्यासोबत कोणी अन्याय केला तर ते अजिबात खपवून नाही घेणार. ऑफकोर्स शनिदेव त्यांच्या पाठीशी असतात आणि त्यांच्यावर खूप जर त्यांनी कुठलं वाईट काम केलं तर ऑफकोर्स त्यांना शिक्षा भेटणार आणि चांगलं काम केलं तर त्यांच्यासोबत असणार. प्रत्येकाच्या बद्दल शनिदेव असेच असतात. आणि सो लीड 8 नंबरचे लीड करतात शनिदेव. आणि जर तुमचा 9 असेल मुलांक, शेवटचा लास्ट न्यूमरोलॉजीमध्ये शेवटचा अंक असतो 9, पण 9 हा अंक खूप खूप बोलता ना भारी आहे. का भारी आहे? कारण की पूर्ण अंकांमध्ये हा 9 अंक जरी शेवटला आला तरी तो मास्टर नंबर आहे 9 नंबर. आणि 9 नंबर पूर्ण करतो सगळ्या नंबर्सला असं बोलतात. आणि 9 नंबर हा मंगळ ग्रहाचा नंबर आहे. म्हणजे सेनापती, सूर्य हा राजा आहे आणि मंगळ हा सेनापती आहे. बट मंगळ हा अंक खूप पॉवरफुल असतो. हे लोक सतत चिडचिड करत असतात, म्हणजे त्यांचं डोकं नेहमी गरम असतं.
पण हे हृदयाने खूप साफ असतात, खूप साफ हृदयाचे असतात. आणि माझा मुलांकसुद्धा 9 आहे. मी स्वतःची तारीफ नाही करत आहे, बट रियालिटी न्यूमरॉलॉजीमध्ये 9 अंकाचा असं आहे. सो तुम्हाला मी सांगितलं. तर मला कमेंट करून सांगायचं की कोणाकोणाचा 9 हा अंक तुमचा मुलांक आहे. मुलांकाला इंग्लिशमध्ये डायव्हर नंबर बोलतात. सो तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे लगेच की 9 मुलांक कोणाकोणाचा आहे. ओके. तर हे मी मुलांकाबद्दल बोलली, म्हणजे डायव्हर नंबर आपला जो असतो त्याबद्दल बोलली. आता आपण जाणून घेऊया आपला भाग्यांक कसा काढायचा. तर मुलांकाचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला असेल कसा काढतात, तुम्ही लगेच स्क्रीनवर ते बघू शकतात. आणि नंतर मी तुम्हाला आता सांगते की भाग्यांक कसा काढतात. खूप अंधार येत होता मगाशी, त्यामुळे विचार केला लाईट वगैरे लावून घ्यावी. आवाज तुम्हाला जर थोडा कमी येत असेल तर ॲडजस्ट करून घ्या. आणि आता आपण भाग्यांकाला सुरुवात करूया. सो भाग्यांक म्हणजे आपला लकी नंबर, आपला डेस्टिनी नंबर. सो आपण भाग्यांक आपली जी मी व्हिडिओ स्टार्ट केला इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की जो आपला बर्थ डेट असते, जन्मतारीख असते आणि जो महिना असतो. आता तुम्ही जानेवारीमध्ये जन्मला असाल तर तुमचा बोलतात ना बर्थडेचा जो महिना आहे 1 आहे. तर मग 1 म्हणजे जर तुमची तारीख आहे 18 आणि तुमचा मंथ आहे 1, तो 0ला नाही पकडायचं आहे. आणि त्यांची सगळ्यांची प्लस आणि तुमचा वर्ष, आता तुम्ही 1992 मधले आहात, 1993 मधले आहात, 2004 मधले आता असाल, 3 मधले असाल, 5 मधले, 13 मध्ये. तर पूर्ण तुमची जन्मतारीख, तुमचा जन्म महिना, तुमचा जन्मवर्ष या तिघांची टोटल करायची. आणि ती टोटल जी आता समजा टोटल आली समजा 18, या तिघांची टोटल 18 आली, तर मग तुमचा 9 हा भाग्यांक असेल. किंवा तिघांची टोटल आली 36, तर मग 7, 8, 9 ऑफकोर्स 9 होतात. आणि मग नंतर जी काही टोटल असेल त्याला सिंगल डिजिटमध्ये करायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तसं तुम्हाला करायचं आहे. आणि टोटल केल्यानंतर जो अंक असतो तो तुमचा भाग्यांक असतो. आणि तुम्ही भाग्यांक अंकाने तुम्ही खूप काही गोष्टी बोलतात ना हे करू शकतात. म्हणजे तुम्ही त्या भाग्यांकाशी रिलेटेड तुम्ही म्हणजे तुमचा लकी नंबर समजा 2 असेल तर 2 नंबरचं तुम्ही गाडी म्हणजे बोलतात ना गाडी घेऊ शकता. म्हणजे तुमची टोटल पूर्ण 2 आली पाहिजे असं. तुम्हाला कळत असेल मला काय बोलायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की भाग्यांक कसा काढलाय. मी जसं मगाशी मुलांकाबद्दल सांगितलं की प्रत्येक ग्रह तसंच भाग्यांकाचं सुद्धा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 जसे मी तुम्हाला ग्रह सांगितले तसेच ते भाग्यांकाशी पण रिलेटेड करतात. जसं मुलांक आपल्या पर्सनॅलिटीबद्दल बोलतो तसं भाग्यांक आपल्या भाग्याबद्दल बोलतो. आता तुम्ही जर 1 नंबर तुमचा भाग्यांक असेल तर तुम्ही सूर्याशी रिलेटेड ऑफकोर्स. जर तुम्ही 1 नंबर आता समजा तुमच्या गाडीच्या पूर्ण प्लेटचा टोटल जर केली तर 1 होत असेल तर ऑफकोर्स तुमच्यासाठी लकी आहे. आणि मुलांक आणि भाग्यांक दोन्ही आपल्याला खूप आपल्या लाईफमध्ये रिलेट करतात. आता समजा माझा भाग्यांक 7 आहे, तर 7 ऑफकोर्स केतू ग्रहाला हे करतो. केतू ग्रह त्याला असतो. आणि मग केतू आणि नंतर मग माझा मुलांक 9 आहे, तर 7 आणि 9 मुलांक 9 आणि भाग्यांक 7 या 2 नंबरला मिक्स करून पण आपला एक नंबर निघतो. तो सुद्धा आपल्या लाईफमध्ये रिलेट करतो. म्हणजे आपण थोडक्यात आपल्या लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आपली लाईफ खूप सुंदर होऊ शकते. आणि त्या नंबर्सने आपलं काहीतरी बोलतात ना एक वेगळी मॅजिक होऊ शकते. आता समजा तुमचा लकी नंबर 2 आहे तर तुम्ही पूर्ण फोन नंबर तुमचा समजा त्या ह्याचा घेतला समजा, तर पूर्ण टोटल तुमची 2 आली तर कदाचित तुम्हाला त्या नंबरचा फायदा होऊ शकतो. कदाचित तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तर अशी मॅजिक आहे या नंबर्सची. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आता चॉईस करताना प्रत्येकजण कन्फ्यूज होतो की कुठली कपडे घेऊ, कुठले काय घेऊ. लकी नंबरसुद्धा, लकी कलरसुद्धा असतात. तुम्ही जर ऐकलंच असेल ऑफकोर्स, काही ना अनुभवसुद्धा आला असेल की मी ह्या दिवशी जर लाल रंग घातला किंवा मी कुठल्या पण चांगल्या कामाला लाल रंग घालून गेलो तर मला नक्कीच फायदा होतो त्या गोष्टीचा. आणि
अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आपण जे बिलीव्ह करतो, आपण जसा देवावर विश्वास ठेवतो आणि काही काही लोक ठेवत सुद्धा नाही. पण अशा गोष्टी असतात, जे मानतात ते मानतात, जे नाही मानत ते नाही मानत. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या आपल्याला माहिती नाही आहे, आणि ते जर आपण माहिती करून घेतलं तर आपली लाईफ, आपलं आयुष्य खूप सुंदर होईल. आणि ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ बोलताना जाईल, मला असं वाटते की त्यांना खूप मदत होईल या सगळ्या नंबर. आणि एक नवीन गोष्ट तुम्हाला कदाचित जर माहिती नसेल तर तुम्हाला माहिती होईल. आणि मराठीमध्ये ज्यांना हिंदी समजत नसेल, इंग्लिशमध्ये सुद्धा खूप सारे व्हिडिओ खूप छान पद्धतीने आणि खूप कदाचित माझ्यापेक्षा जास्त खूप चांगले चांगले असे तज्ज्ञ आहेत, अंकशास्त्रज्ञ आहेत, जे खूप छान पद्धतीने या सगळ्याबद्दल सांगतात. पण मी मराठीमध्ये जेवढं मला समजलं आत्तापर्यंत, मी जेवढी माहिती काढली आणि जेवढा माझा अभ्यास आहे या सगळ्या गोष्टींचा, त्या त्या सगळ्याच्या रिलेटेड मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर तुम्हाला जर काही गोष्टी कळाल्या नसेल तर कमेंट करून नक्की मला सांगा. आणि जर काही चूक झाली असेल तर जरा समजून घ्या. आणि माझी पण थोडी थोडी स्टार्टिंग आहे. मी म्हणजे मी ह्याचा वेगळा चॅनल नाही बनवला, कारण की मला असं वाटलं जेवढे जर तुम्हाला जर असं वाटलं की खूप लोकांनी जर कमेंट केली मला की ह्याचा एक वेगळा चॅनल असला पाहिजे, तर मी नक्की असा चॅनल नक्की खोलेल. पण तोपर्यंत मी आपल्या नम्रतास लाईफ या चॅनलवरच या सगळ्या गोष्टी व्हिडिओज काढेल आणि बनवेल. कारण की तुमचे खूप खूप छान छान मेसेज मला येतात, आणि ते मेसेज बघून मला खरंच खूप भारी वाटतं. आणि मी पहिले व्हिडिओ बनवायला बसते, कारण की मला माहिती असतं की माझे जे सबस्क्रायबर्स आहेत, जे मला फॉलो करतात, ते मला कमेंट करतात. आणि एवढे तुम्ही तुमचा वेळ काढून व्हिडिओ बघतात, कमेंट करतात, त्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच. आणि जे सबस्क्रायबर्स ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे, जेव्हा जे व्हिडिओज रोज बघतात, जेव्हा जेव्हा व्हिडिओची नोटिफिकेशन येते तेव्हा तुम्ही ते बघता, त्यासाठी रिअली खरंच खूप खूप थँक्यू. आणि जर शब्द मागे पुढे झाले असतील किंवा कुठली अशी गोष्ट मी चुकून बोलली असेल किंवा कदाचित ती चुकीची असू शकते, तर तुम्ही मला रिप्लाय करा, कमेंट करा. आणि नक्की हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडला असेल ऑफकोर्स. आणि शेअर करा तुमच्या रिलेटिव्हसोबत, फ्रेंड्ससोबत, ज्यांना तुम्हाला असं वाटते की त्यांनासुद्धा या अंकांची जादू किंवा अंकांची मॅजिक आली पाहिजे. आणि तुम्ही पटापट तुमचा भाग्यांक, मुलांक काढा आणि मला सांगा की ताई किंवा दीदी, तुम्ही जे काही बोलाल तुम्ही सांगा की खरंच मी हा नंबर काढला आणि हा नंबर मी माझ्या डे टू डे लाईफमध्ये यूज करत गेली, किंवा मी ह्या नंबरची गाडी घेतली, म्हणजे फोन नंबर मी असा केला किंवा पिन नंबर मी ठेवला आणि खरंच मला फायदा होतो त्या गोष्टीचा, किंवा मला माझ्या या नंबर्सबद्दल आत्ता कळालं. तुम्ही मला तुमचा एक्सपिरियन्स नक्की कमेंट करून सांगा. तीच गोष्ट माझ्यासाठी अवॉर्ड असेल आणि माझ्या मेहनतीचं फळ असेल. सो मी आत्ता हा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि खूप मोठा व्हिडिओ झाला आहे, बट ह्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती खूप खूप भारी आहे. आणि नक्की हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. आय थिंक मी आता दुसरा व्हिडिओ लगेच शूट करते आणि दोन्ही व्हिडिओ तुम्हाला लगेच टाकते, कारण की मी खूप टाईमपासून नाही केला आहे व्हिडिओ आणि मला माहिती आहे तुम्ही खूप वाट बघत होता. सो ब्लॉग्स पण येणार आहे. मी मंदिरात चालले तर ब्लॉग शूट वगैरे करणार आहे. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आणि कसा वाटला आजचा न्यूमरोलॉजीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय गाईज. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. बाय 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 बाय.